सहसा जेव्हा आपण एखादा ॲक्शन चित्रपट बघतो, पडद्यावर तो मुख्य हिरो उंच इमारतीवरून उड्या मारताना दिसतो, आगीतून पळताना दिसतो. आपण अगदी शिट्ट्या वगैरे मारतो. हो, अगदी भारावून जातो आपण ते बघून. बरोबर. पण पडद्यामागचं सत्य काय असतं? तिथे त्या मुख्य अभिनेत्याच्या जागी एका स्टंट डबलने ती धोकादायक उडी मारलेली असते. मुख्य अभिनेत्याला इजा होऊ नये म्हणून हा स्टंट डबल त्याची जागा घेतो. काम तेच असतं, पण चेहरा वेगळा असतो. खरं तर ही खूपच छान उपमा आहे. कारण व्याकरणाच्या जगात सुद्धा, विशेषतः आजच्या या सखोल चर्चेत, आपल्याला जो घटक समजून घ्यायचा आहे तो अगदी असाच एक स्टंट डबल आहे. म्हणजे तुम्ही सर्वनामांबद्दल बोलत आहात? बरोबर. आजच्या या चर्चेचा मुख्य विषय सर्वनाम आणि त्याचे प्रकार हाच आहे. हो, चित्रपटातला तो स्टंट डबल जसा मुख्य अभिनेत्याचा भार हलका करतो, तसंच भाषेमध्ये सर्वनाम हा घटक नामाचा भार हलका करतो. एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं किंवा ठिकाणाचं नाव पुन्हा पुन्हा घेणं टाळण्यासाठी आपण हा शब्द वापरतो. आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने, विशेषतः जे लोक व्याकरणाचा सखोल अभ्यास करतात, त्यांच्यासाठी हे स्टंट डबल्स कसे काम करतात हे समजून घेणं निव्वळ थिअरी नाहीये, तो थेट मेरिटचा प्रश्न असू शकतो. अगदी बरोबर, कारण यावर फिरवून प्रश्न विचारले जातात. पण इथे मला एक मूलभूत प्रश्न पडतोय. जर सर्वनाम हा फक्त एक डमी शब्द असेल, तर त्याला स्वतःची अशी काही ओळख असते का? म्हणजे जर मी अचानक तो किंवा ती असा शब्द उच्चारला, तर त्याचा काहीच अर्थबोध होत नाही. तो शब्द हवेतच राहिल्यासारखा वाटतो. अगदी मुळावर बोट ठेवलत. इथेच तर सगळी गंमत आहे. या सर्वनामांना स्वतःचा असा कोणताही स्वतंत्र अर्थ नसतो. जोपर्यंत मी आधी राम, श्याम किंवा खुर्ची अशा एखाद्या नामाचा उल्लेख करत नाही, तोपर्यंत तो किंवा ती या शब्दांना शून्य अर्थ असतो. अच्छा, म्हणजे ते ज्या नामाच्या ऐवजी येतात त्याच नामाचा अर्थ त्यांना प्राप्त होतो? हो ना. म्हणूनच व्याकरणात सर्वनामांना प्रतिनामे म्हणजे नामाची सावली असंही म्हटलं जातं. ती नामाची केवळ एक रिप्लेसमेंट असतात. म्हणजे ती खऱ्या अर्थाने पारदर्शक असतात, ज्याच्या जागी उभी राहतील त्याचा रंग घेतील. बरं, आपल्या अभ्यासाच्या साहित्यात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मला थोडा गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. कोणता मुद्दा? सर्वनाम ही एक विकारी शब्दजाती आहे. म्हणजे त्यांच्या रूपात बदल होतो. लिंग, वचन, विभक्तीनुसार ते बदलतात. पण इथे एक मोठा ट्रॅप आहे असं म्हटलंय, तो संबोधनचा ट्रॅप. अरे हा, आयोगाचा अत्यंत आवडता प्रश्न आहे. सर्वनामांना सर्व विभक्तींचे प्रत्यय लागतात, पण संबोधन या विभक्तीचा प्रत्यय कधीच लागत नाही. एक मिनिट, संबोधन म्हणजे एखाद्याला हाक मारणे ना? होय. आता यामागचं लॉजिक समजून घ्या. आपण एखाद्याला हाक मारताना कशी मारतो? अरे रामा, अगं सीते किंवा मुलांनो. आपण कायम त्यांच्या नावाने म्हणजेच नामाने हाक मारतो. हो. तुम्ही कधी कोणाला अरे तो किंवा अगं ती अशी हाक मारताना ऐकले का? नाही. तसं म्हटलं तर समोरच्याला रागच येईल किंवा तो गोंधळून जाईल की नक्की कोणाला हाक मारतायत. नेमकं हेच. हाक मारण्यासाठी थेट ओळख लागते. प्रतिनाम किंवा डमी चालत नाही. त्यामुळे सर्वनामाला हाक मारता येत नाही आणि पर्यायाने सर्वनामांना संबोधन ही विभक्ती नसते. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे हा नियम नुसता पाठ करण्यापेक्षा त्यामागचं हे व्यावहारिक कारण लक्षात ठेवलं तर परीक्षेत कधीच चूक होणार नाही. अगदी बरोबर. आता आपण मराठीतल्या मूळ सर्वनामांकडे वळूया. हो, परीक्षेच्या दृष्टीने मराठीत एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. पण अभ्यास करताना खरा गोंधळ कुठे उडतो तर यातली कोणती सर्वनामे लिंगानुसार बदलतात आणि कोणती वचनानुसार हे आकडे पाठ करताना खूप दमछाक होते. खरं तर आकडे पाठ करण्याची गरजच नाहीये. आपण थोडं विश्लेषणात्मक पाहूया. या 9 पैकी फक्त 3च सर्वनामे अशी आहेत जी लिंगाचा प्रभाव मान्य करतात. फक्त 3? हो, तो, हा आणि जो. कारण बघा, तोचा स्त्रीलिंगी ती होतो आणि नपुसकलिंगी ते होतो. हाचं ही आणि हे होतं आणि जोचं जी आणि जे होतं. अच्छा. या व्यतिरिक्त कोणतंच सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही.
म्हणजे जर मी हे सर्वनाम घेतलं तर मुलगा बोलत असेल तरी तो मी अभ्यास करतो म्हणेल आणि मुलगी बोलत असेल तरी ती मी अभ्यास करते म्हणेल. मी या शब्दात काहीच बदल झाला नाही. अगदी अचूक. मी आणि तू या शब्दांना लिंगाचा विकार जडत नाही, पण ते वचनानुसार नक्कीच बदलतात. मीचं अनेक वचन आम्ही होतं, तूचं तुम्ही होतं. आणि मगाशीची 3 म्हणजे तो हा जो ती तर वचनानुसार बदलतातच. हो, ते हे जे असं त्यांचं रूप होतं. म्हणजे लिंगानुसार बदलणारी 3 आणि वचनानुसार बदलणारी 5 सर्वनामे आहेत. पण इथे मला एका वेगळ्याच गोष्टीची भुरळ पडली आहे. तसं पाहिलं तर जर आपण 9 पैकी ही 5 बदलणारी सर्वनामे बाजूला काढली तर मागे 4 सर्वनामे उरतात. हो, कोण, काय, आपण आणि स्वतः. बरोबर. म्हणजे ही 4 सर्वनामे व्याकरणातील एकदम कठोर किंवा अजिबात न बदलणारे खेळाडू आहेत. लिंग कोणतंही असो किंवा वचन कोणतंही असो, हे 4 जण तसेच राहतात. यामागचं नक्की कारण काय असावं? हा खूप खोलवरचा विचार आहे. या शब्दांच्या अर्थाकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल की कोण, काय, आपण किंवा स्वतः हे अत्यंत वैश्विक कन्सेप्ट्स आहेत. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल. हो, कोण हा शब्द एखाद्या पुरुषासाठीही असू शकतो, स्त्रीसाठीही असू शकतो आणि एका समूहासाठीही असू शकतो. त्यांच्या मूळ अर्थातच लिंग किंवा वचनाची मर्यादा नाहीये. अरे वा. त्यामुळे व्याकरणाने त्यांना बदलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. ते नेहमी तटस्थ राहतात. हे खरंच भारी आहे. म्हणजे नियम केवळ नियम नसून त्यामागे भाषेचं एक तत्वज्ञान दडलेलं आहे. आता ह्या 9 शब्दांना वाक्यात वापरण्याच्या पद्धतीवरून जे मुख्य प्रकार पडतात तिकडे वळूया. नक्कीच, ते 6 प्रकार आहेत. हो, आणि हे प्रकार समजून घेण्यासाठी ना माझ्या डोक्यात एका मोबाईल कॅमेराची ॲनॉलॉजी आहे. संवादाची त्रिमिती म्हणजे 3D स्पेस आपण ह्या कॅमेरातून पाहू शकतो. अरे वाह, कॅमेराची ॲनॉलॉजी आणि सर्वनामांचे प्रकार हे नक्की कसं जोडलं जाते? बघा, व्याकरणात पुरुषवाचक सर्वनाम हा एक अत्यंत महत्वाचा गट आहे. सामान्यतः पुरुष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जेंडर येतं, पण व्याकरणात तसं नाही. नाही, अजिबात नाही. व्याकरणातील पुरुष म्हणजे संवादाचा दृष्टिकोन किंवा अँगल. जेव्हा आपण मोबाईलचा कॅमेरा चालू करून सेल्फी मोड ऑन करतो तेव्हा कॅमेरा स्वतःकडे असतो. अच्छा. व्याकरणात हा प्रथम पुरुष आहे. बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामे वापरतो, जसे की मी, आम्ही, ती प्रथम पुरुषवाचक. एकदम सोप्पं करून सांगितलं. आणि जेव्हा आपण कॅमेरा समोरच्या व्यक्तीकडे वळवतो तो झाला पोर्ट्रेट मोड. ज्याच्याशी आपण बोलत आहोत त्याच्यावर आपला फोकस असतो. हा आहे द्वितीय पुरुष, जसे की तू, तुम्ही. बरोबर. आणि या संवादाच्या चौकटी बाहेर जेव्हा आपण कॅमेरा आजूबाजूच्या जगाकडे, निसर्गाकडे किंवा तिसऱ्याच व्यक्तीकडे वळवतो तेव्हा तो लँडस्केप मोड बनतो. हां, म्हणजे तिसरी व्यक्ती. हो, हा झाला तृतीय पुरुष, जो संवादात थेट सहभागी नाही, पण ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत, जसे की तो, ती, ते. संवादातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी चित्र आहे. आता आपण या लँडस्केप मोडचाच धागा पकडून पुढे जाऊया. सांगा ना. जेव्हा तुम्ही कॅमेरा लांबच्या गोष्टींवर फोकस करता तेव्हा तिथे अंतर हा घटक अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि इथेच आपला दुसरा प्रकार म्हणजेच दर्शक सर्वनाम आपले काम सुरू करते. दर्शक म्हणजे दाखवणारे, बोट दाखवून निर्देशित करणारे. होय, जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. जसं की हा, ही, हे. अगदी. इथे हा, ही, हे जवळचे दाखवण्यासाठी आणि तो, ती, ते हे दूरचे दाखवण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, ही माझी वही आहे किंवा ते झाड खूप जुने आहे. अच्छा, म्हणजे इथे संदर्भातील दिशा आणि अंतर या शब्दांतून व्यक्त होतं. बरोबर. पण दर्शक सर्वनाम जर एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवत असेल तर 2 वेगवेगळ्या गोष्टींना जोडण्याचं काम कोण करतं? कारण संवादात आपण फक्त वस्तू दाखवत नाही ना, तर घटनांची साखळीही गुंफत असतो. त्यासाठी भाषेकडे संबंधी सर्वनाम आहे. हा तिसरा प्रकार. सूत्रांमध्ये स्पष्ट केले आहे की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. इथे लक्षात ठेवण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे संबंधी सर्वनामे जसे जो, जी, जे ही नेहमी मिश्र वाक्यातच येतात. म्हणजे ती एकटी कधीच येत नाहीत, ती नेहमी जोडीदाराच्या शोधात असतात असं म्हणायचं का? अगदी तसंच. जो तळे राखील तो पाणी चाखील किंवा जे चकाकते ते सोने नसते. अच्छा, म्हणजे जो आणि तो. हो, यातला जो किंवा जे हा शब्द जोपर्यंत पुढच्या तो किंवा तेशी जोडला जात नाही
तोपर्यंत वाक्याचा अर्थ हवेतच तरंगत राहतो. ते एका साखळीसारखे एकमेकात अडकलेले असतात. हे लॉजिक समजायला अगदी सोपं आहे, पण आता समजा मला माहितीच नाहीये की तिथे काय आहे. म्हणजे बोट दाखवायला किंवा दोन गोष्टींचा संबंध जोडायला माझ्याकडे कोणतीच ठोस माहिती नसेल, तर माहितीची ही पोकळी भरून काढण्यासाठी आपण कोणते शब्द वापरतो? हीच माहितीची पोकळी मानवी मनात प्रश्न निर्माण करते आणि त्यातून उगम होतो प्रश्नार्थक सर्वनामांचा. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो ती प्रश्नार्थक सर्वनामे. जसे की कोण, काय. हो, कोणाला, कोणी, जसं तुमच्यापैकी कोण धडा वाचणार किंवा त्या पेटीत काय आहे. इथे माहिती मिळवण्याचा थेट हेतू असतो. इथेच मला मगाशी एक मोठा धक्का बसला. का बरं? मी नेहमी असाच विचार करायचे की कोण आणि काय दिसलं की डोळे झाकून त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. पण सूत्रांमधील काही उदाहरणे पाहून माझा हा समज पूर्णपणे खोटा ठरला. हे शब्द नेहमीच प्रश्न विचारत नाहीत. होय, आणि तिथेच व्याकरणाचा पुढचा प्रकार जन्माला येतो. उदाहरणार्थ सूत्रांमध्ये एक वाक्य आहे, कोणी कोणास हसू नये. आता या वाक्यात कोणी आणि कोणास हे दोन शब्द आले आहेत. बरोबर. म्हणायचे यालाच सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. हा पाचवा प्रकार. जेव्हा कोण किंवा काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती नक्की कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा ती अनिश्चित सर्वनामे बनतात. कोणी कोणास हसू नये या वाक्यात कोणी म्हणजे नक्की कोण? राम, श्याम की सीता हे निश्चित नाही. अच्छा. तो गणितातल्या एक्स सारखा एक व्हेरिएबल आहे जो कोणासाठीही लागू होऊ शकतो. बापरे, म्हणजे शब्द तोच आहे, पण वाक्यातील हेतू बदलला की त्याचा व्याकरणातला प्रकारही बदलतो. त्या पेटीत काय आहे ते सांग ह्या वाक्यातही काय हा शब्द प्रश्न विचारत नाहीये, तर तो पेटीत असलेल्या त्या अनिश्चित वस्तूसाठी आलाय. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. हो ना. पण जर गोंधळात टाकणाऱ्या शब्दांबद्दल बोलायचं झाले तर आता आपण अशा शब्दांकडे वळत आहोत जे स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे शत्रू मानले जातात. मला वाटतं तुम्ही आत्मवाचक सर्वनामांबद्दल बोलत आहात. होय, आणि विशेषतः आपण आणि स्वतः या दोन शब्दांबद्दल. मी यांना व्याकरणातील कमेलियन किंवा सरड्यासारखे रंग बदलणारे शब्द म्हणते. अगदी बरोबर नाव दिले तुम्ही त्यांना. कारण हे शब्द पुरुषवाचक गटातही येतात आणि आत्मवाचक गटातही येतात. परीक्षेत जर एखादं वाक्य आलं तर हा सापळा कसा ओळखायचा? स्पर्धा परीक्षांच्या पेपर सेटरला विद्यार्थ्यांची हीच कमकुवत नस माहीत असते. विद्यार्थी शब्दपाठ करतात पण संदर्भाचे तर्कशास्त्र विसरतात. बरोबर. हा सापळा ओळखण्यासाठी आपल्याला या शब्दांचा एक प्रकारे एक्स-रे काढावा लागेल. आपल्याला फक्त दोन गोष्टी तपासायच्या आहेत, शब्दाचा अर्थ आणि त्याचे वाक्यातील स्थान. चला, एखाद्या उदाहरणावरूनच याचं ऑपरेशन करूया. समजा परीक्षेत दोन वाक्य आली आहेत. पहिलं वाक्य आहे, आपण आता खेळायला जाऊ, आणि दुसरं वाक्य आहे, तो आपण होऊन माझ्याकडे आला. दोन्ही वाक्यात आपण हा शब्द आहे. आता यातला पुरुषवाचक कोणता आणि आत्मवाचक कोणता हे कसं ठरवणार? खूप सोपं आहे. पहिली स्टेप म्हणजे भाषांतराची किंवा अर्थाची चाचणी. जेव्हा वाक्यातील आपण या शब्दाचा अर्थ तुम्ही किंवा आम्ही असा निघत असेल तेव्हा ते 100% पुरुषवाचक सर्वनाम असते. म्हणजे पहिल्या वाक्यात हो, आपण आता खेळायला जाऊ याचा अर्थ काय होतो? तुम्ही आणि मी म्हणजेच आम्ही आता खेळायला जाऊ. इथे आपण हा शब्द संवादातील व्यक्तींसाठी आला आहे, म्हणून तो प्रथम किंवा द्वितीय पुरुषवाचक गटात जातो. हे एकदम क्लिअर झालं. मग दुसऱ्या वाक्यात काय घडतंय? तो आपण होऊन माझ्याकडे आला. यात आपण काय करतंय? इथे आपली दुसरी स्टेप लागू होते, कर्त्याशी जवळीक आणि स्वतः हा अर्थ. या दुसऱ्या वाक्यात आपण या शब्दाचा अर्थ तुम्ही असा होत नाही. याचा अर्थ होतो तो स्वतःहून माझ्याकडे आला. अच्छा, म्हणजे स्वतः. हो, आणि शिवाय सर्वात मोठी खूण म्हणजे हे आपण नेहमी कर्त्यानंतर लगेच येते. तो हा कर्ता आहे आणि त्यानंतर लगेच आपण आले आहे. जेव्हा एखादे सर्वनाम कर्त्याच्याच कृतीवर जोर देण्यासाठी स्वतः या अर्थाने वापरले जाते तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. म्हणजे जर मी म्हटलं मी स्वतः त्याला पाहिलं तर मी हा कर्ता आहे आणि त्यानंतर लगेच स्वतः आलंय, म्हणजे हे सुद्धा आत्मवाचक झालं.
एकदम बरोबर ओळखलत. हे तर खूपच लॉजिकल आहे. पण यात MPSCची आणखी एक अत्यंत बारीक ट्रिक सूत्रांनी सांगितली आहे, जी वचनाच्या नियमावर आधारित आहे. होय, आणि ही ट्रिक समजली की विद्यार्थ्याचा एकही मार्क जाणार नाही. सांगा ना मग. पुरुषवाचक आपण हे सर्वनाम बहुधा अनेक वचनात येते किंवा आदरार्थी एकवचन म्हणून येते. जसे आपण मोठ्या व्यक्तीला आदर दाखवण्यासाठी आपण म्हणतो. बरोबर. परंतु आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात वापरता येते. पण मग हे ओळखायचं कसं? अत्यंत सोपं आहे. तो आपणहून आला या वाक्यात तो हा एकवचनी तृतीय पुरुष आहे. जर आपण हे पुरुषवाचक असते, ज्याचा अर्थ तुम्ही असा होतो, तर ते तो या एकवचनी शब्दासोबत तार्किकदृष्ट्या बसलेच नसते. कारण एकच व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असताना तुम्ही हा संदर्भ येऊ शकत नाही. अरे चा. हो की. त्यामुळे इथे आपण हा शब्द केवळ आणि केवळ स्वतः याच अर्थाने म्हणजे आत्मवाचक म्हणूनच आलेला आहे, हे गणितासारखे सिद्ध होते. वाह! म्हणजे फक्त शब्द न पाहता त्याच्या आजूबाजूला कोणते शब्द आहेत, कर्ता एकवचनी आहे की अनेकवचनी आहे, हे पाहून निर्णय घ्यायचा. म्हणजे थोडक्यात संदर्भ हीच व्याकरणाची खरी गुरुकिल्ली आहे. अगदी तंतोतंत. म्हणूनच आपण सुरुवातीला म्हटलं होतं की सर्वनाम हा नामाचा स्टंट डबल आहे. हो. स्टंट डबलची स्वतःची कोणतीही ओळख नसते. तो सीन आणि आजूबाजूचे अभिनेते ठरवतात की त्याची भूमिका काय असेल. खरंच. या संपूर्ण सखोल चर्चेतून आज आपण व्याकरणाचा एक खूप मोठा प्रवास केला. आपण 9 मूळ सर्वनामे पाहिली आणि वाक्यातील त्यांच्या भूमिकेनुसार पडणारे त्यांचे 6 प्रकारही लॉजिकनी समजून घेतले. होय. म्हणजे कॅमेऱ्याच्या अँगलसारखे पुरुषवाचक, बोट दाखवणारे दर्शक, 2 गोष्टींना साखळीत जोडणारे संबंधी, माहितीची पोकळी भरणारे प्रश्नार्थक. हो, आणि कोणताही निश्चित अर्थ नसलेले सामान्य किंवा अनिश्चित आणि कर्त्याच्या कृतीवर जोर देणारे आत्मवाचक. या प्रवासातून एक अत्यंत स्पष्ट निष्कर्ष निघतो की सर्वनामे ही भाषेतील केवळ जागा भरणारी किंवा पुनरावृत्ती टाळणारी निष्क्रिय साधने नाहीत. मग ती काय आहेत? ती भाषेची लवचिकता आहेत. एकाच शब्दाला विविध संदर्भांमध्ये वापरण्याची माणसांची जी बौद्धिक क्षमता आहे ना, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. आपण आजची ही व्याकरणाच्या दुनियेतील सखोल चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी जेव्हा वाक्यात एखादं सर्वनाम दिसेल तेव्हा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. ऐकत रहा, शोधत रहा आणि संदर्भांच्या पल्याड विचार करत रहा.